लोणावळ्यातील कुटुंब वाहून जाण्याची घटना ताजी असताना भुशी डॅम परिसरातली दृश्य समोर आलेली असताना कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर वाढल्याने पहिल्यांदा पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीवरचे छोटे छोटे 7 बंधारे पाण्याखाली गेलेत। मात्र या बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे। अनेक जण आपल्या लहान मुलांना घेऊन या बंधाऱ्यावरून चालताना दिसतात। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर आहे तो प्रचंड पाहायला मिळतो आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातल्या नद्यांची पाणी पातळी आता वाढायला सुरुवात झाली। पंचगंगा नदीवरची ही दृश्य आहेत। शिंगणापूर बंधारा आहे आणि या बंधाऱ्यावरून जर कशी वाहतूक आहे ती कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण बघू शकतोय। लोणावळ्याची घटना ताजी असताना अशा पद्धतीने वाहतूक करणं हे अतिशय धोकादायक आहे आणि म्हणूनच नागरिकांना कुठेतरी आव्हान आहे की आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालू नका। अशा धोकादायक बंधाऱ्यांवरून वाहतूक आहे ते करू नका अशा पद्धतीची जिल्हा प्रशासनाने देखील विनंती आहे ती केलेली आहे। एकूणच जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण 7 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। अगदी कमी उंचीचे हे बंधारे आहेत। राजाराम बंधारा असेल, शिंगणापूर बंधारा असेल, रुईचा बंधारा असेल, इचलकरंजीचा बंधारा असेल, हे जे छोटे छोटे बंधारे आहेत ते 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर आहे तो प्रचंड आहे। कोल्हापूर शहर असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडे पावसाचा जोर कमी असला तरी पश्चिमेच्या बाजूला पावसाचा जोर जास्त आहे। त्यामुळे भोगावती नदी असेल, पंचगंगा नदी असेल, या नद्यांची पाणी पातळी आहे ती हळूहळू का असेना पण वाढायला सुरुवात झालेली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 17 फूट त्याच्यापेक्षा जास्त आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणूनच आम्ही देखील नागरिकांना आवाहन करतोय की पावसाळ्यामध्ये अनेक बंधाऱ्यांवर अशा पद्धतीनं पाणी आहे ते येत जाईल। मात्र धोकादायक वाहतूक आहे ते कृपया करू नये। लोणावळ्यातली घटना ताजी आहे आणि त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे हे खूप गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।